सर, तुम्हाला इथं मला विचारायला आवडेल की तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्हाला काही दैवी साक्षात्कार झालेले आहेत. तर हे बरोबर. दैवी साक्षात्कार नेमके कसले, कोणाचे आणि कधी झाले? 27 जुलै 1998 साली मला प्रत्यक्ष मला एक उच्चिष्ट महागणपतीचा एक फोटो मला हवा होता आणि त्याकरता मी काही लोकांशी मी कॉन्टॅक्ट करत होतो. त्यावेळेला माझ्या घरामध्ये मी जिथं राहतो झोपतो त्याच खोलीमध्ये माझी एक गणपतीची मूर्ती फोटो आणि अर्धनारी नटेश्वर फोटो असतो. तो मी म्हणजे माझ्या नोकरी लागण्याच्या पूर्वी 23 जानेवारी 1987 पूर्वी, तर या ठिकाणी मी आता जिथं राहतो त्या ठिकाणी मी 10 डिसेंबर 1982 रोजी आमच्या घराची वास्तुशांती होऊन या घरामध्ये आम्ही प्रविष्ट झालो होतो. त्या दिवसापासून या गणपती आणि अर्धनारी नटेश्वर स्वरूपाचं सगळं जे पूजन जे आहे ते माझ्याकडनं आपोआप होत होतं. आणि ज्या वेळेला मला श्रीमदुच्चिष्ट महागणपतीच्या बद्दल जी काही आमचे मित्र ज्योतिष केपी अभ्यासक यांच्याकडून जी माहिती कळाली, त्यांच्याकडच्या काही पुस्तकांमध्ये मी ती माहिती बघितली आणि मला त्या उच्चिष्ट महागणपतीची म्हणजे उपासना करण्याची बुद्धी झाली. आणि हा जो 27 जून 1998 हा दिवस आहे, या दिवशी मी दुपारच्या वेळेला झोपलेलो असताना चटईवरती, आमच्याकडे आपणास माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये आपण विवाहित असो किंवा अविवाहित असो, सकाळी रात्री झोपलेल्या अंथरुणाला आपण नंतर कधीही स्पर्श करत नाही, दुसऱ्या दिवशी आपण झोपेपर्यंत. तर त्या ठिकाणी मी चटईवर झोपलेलो असताना गणपती जे आहेत, नंतर मला ते समजलं की गणपती जे आहेत ज्या फोटोचं मी पूजन करत होतो ते जसं मनुष्य आपल्याकडे उतरतात खाली येतात, त्यांनी माझ्या डोक्याखाली हात लावून ठेवला आणि त्यांनी सांगितलं, अरे मी तुझ्या बरोबर कायमच आहे, तर तुला पुस्तकातील फोटोची आवश्यकता काय. आणि त्यानंतर अर्धनारी नटेश्वर स्वरूपामध्ये आदिमाया आदिशक्ती कामाख्या जगदंबा आणि शिवजी तिथं उतरून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं की तुझ्या जन्माच्या पाठीमागं मोठं रहस्य आहे